पुरुषांना परस्त्रीविषयी आकर्षण का वाटते जाणून घ्या खरं सत्य. पुरुषांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीचं आकर्षण वाटतं म्हणजे तो आपल्या पत्नीवर प्रेम करत नाही असा निष्कर्ष काढणं योग्य आहे का? खरं तर हा विषय अनेकांना अस्वस्थ करणारा आहे, पण त्यामागचं वास्तव समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक आकर्षण हे प्रेम नसतं आणि प्रत्येक आकर्षणामुळे नातं तुटतंच असंही नसतं. काही वेळा हे फक्त मनाचा एक क्षणिक खेळ असतो, तर काही वेळा त्यामागे भावनिक कारणंही असतात. म्हणून आज आपण कोणालाही दोष न देता शांतपणे आणि वास्तववादी पद्धतीने समजून घेणार आहोत की पुरुषांना परस्त्रीविषयी आकर्षण का वाटतं. एक, नवीनपणाचं आकर्षण. आपलं मन नवीन गोष्टींकडे सहज ओढलं जातं. ही मानवी स्वभावाची एक नैसर्गिक बाजू आहे. रोज त्याच वातावरणात आणि त्याच दिनचर्येत राहिल्यावर काहींना नवीन व्यक्ती वेगळी आणि आकर्षक वाटू शकते. पण हे आकर्षण बहुतेक वेळा तात्पुरतं असतं. त्यात खोल प्रेम आणि आयुष्यभराची बांधिलकी असतेच असं नाही. अनेक वेळा काही दिवसांनी हे आकर्षण आपोआप कमीही होतं. म्हणून क्षणिक आकर्षण आणि खरं प्रेम यामध्ये फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. दोन, भावनिक उणीव. कधी कधी नात्यात संवाद कमी होतो, एकमेकांचं कौतुक थांबतं आणि भावनिक जवळीक कमी होते. अशा वेळी काही पुरुष नकळत दुसऱ्या व्यक्तीकडून समजून घेणं, आपुलकी किंवा कौतुक शोधू लागतात. याचा अर्थ त्याचं पत्नीवरचं प्रेम संपलं आहे असा होत नाही. पण ही भावनिक उणीव योग्य वेळी भरून काढली नाही तर आकर्षण वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणतंही नातं टिकवण्यासाठी संवाद, विश्वास आणि एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. तीन, सततचा संपर्क. एखाद्या व्यक्तीशी रोज भेटणं, सतत बोलणं किंवा एकत्र काम करणं यामुळे तिच्याशी नकळत जवळीक निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा फक्त साधा संवाद असतो, पण कालांतराने त्या व्यक्तीची सवय लागते. तिच्यासोबत बोलताना आनंद वाटू लागतो आणि मन तिच्याकडे ओढलं जाऊ शकतं. यालाच अनेकदा आकर्षण समजलं जातं. पण प्रत्येक जवळीक म्हणजे प्रेम असतंच असं नाही. योग्य वेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं तर हे आकर्षण तिथेच थांबू शकतं. म्हणून नात्यात मर्यादा पाळणं आणि आपल्या जोडीदाराचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. चार, कौतुक आणि लक्ष मिळवण्याची ओढ. प्रत्येक माणसाला स्वतःचं कौतुक ऐकायला आणि महत्त्व मिळवायला आवडतं. जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती सतत आपलं कौतुक करते, आपलं म्हणणं लक्ष देऊन ऐकते किंवा आपल्याला विशेष वागणूक देते, तेव्हा तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं. विशेषतः जर स्वतःच्या नात्यात कौतुक, प्रेम आणि संवाद कमी झाला असेल, तर ही भावना आणखीन वाढू शकते. मात्र कौतुकामुळे निर्माण झालेलं आकर्षण आणि खरं प्रेम यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे अशा भावनांच्या आहारी न जाता स्वतःच्या नात्याला पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करणं अधिक योग्य ठरतं. पाच, कल्पना आणि वास्तव यातील फरक. अनेक वेळा दुरून एखादी व्यक्ती खूप चांगली, समजूतदार आणि परिपूर्ण वाटते. तिच्यात फक्त चांगल्या गोष्टीच दिसतात, कारण तिचं खरं आयुष्य आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे मन तिच्याबद्दल सुंदर कल्पना तयार करतं आणि आकर्षण निर्माण होतं. पण जेव्हा त्या व्यक्तीला जवळून ओळखायला सुरुवात होते, तेव्हा वास्तव पूर्णपणे वेगळं असू शकतं. म्हणूनच अनेक आकर्षण काही काळानंतर आपोआप संपून जातात. क्षणिक आकर्षण आणि आयुष्यभर साथ देणारं प्रेम यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सहा, स्वतःच्या नात्याकडे दुर्लक्ष होणं. कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि धावपळीच्या आयुष्यात अनेकदा नवरा बायको एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. हळूहळू संवाद कमी होतो, एकमेकांना समजून घेणं कमी होतं आणि भावनिक अंतर वाढू लागतं. अशा परिस्थितीत काही पुरुष नकळत दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. पण याचा अर्थ त्यांच्या नात्याचा शेवट झाला असा होत नाही. वेळेवर संवाद, प्रेम आणि एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टी पुन्हा नात्यात जवळीक निर्माण करू शकतात. मजबूत नातं हे नेहमी विश्वास आणि संवादावरच टिकून राहतं. सात, सोशल मीडियाचा प्रभाव. आज सोशल मीडियामुळे नवीन लोकांशी ओळख होणं खूप सोपं झालं आहे. सतत चॅटिंग, लाईक, कमेंट आणि मेसेजमधून काही लोकांमध्ये भावनिक जवळीक निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा फक्त साधा संवाद असतो, पण हळूहळू नात्यातून आकर्षण वाढू शकतं. कारण सोशल मीडियावर बहुतेक लोक आपली फक्त चांगली बाजू दाखवतात, वास्तव नाही. त्यामुळे अनेक वेळा हे आकर्षण केवळ आभासी जगातच मर्यादित असतं. म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना स्वतःच्या मर्यादा आणि नात्याचा आदर कायम ठेवणं आवश्यक आहे. आठ, आकर्षण ही भावना असू शकते, निर्णय नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल क्षणभर आकर्षण वाटतं ही मानवी भावना असू शकते, पण त्या आकर्षणाला किती महत्त्व द्यायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो. परिपक्व व्यक्ती क्षणिक भावनेपेक्षा आपल्या नात्याला, जोडीदाराला आणि कुटुंबाला अधिक महत्त्व देते. कारण खरं प्रेम फक्त भावनावर नाही, तर विश्वास, जबाबदारी आणि निष्ठेवर टिकून असतं. त्यामुळे आकर्षण वाटलं तरी त्याच्या मागे न धावता योग्य निर्णय घेणं हेच खऱ्या नात्याचं बळ आहे.
9. प्रत्येक आकर्षण प्रेमात बदलत नाही. अनेकांना असं वाटतं की एखादी व्यक्ती आवडू लागली म्हणजे ते प्रेमच असतं. पण प्रत्यक्षात प्रत्येक आकर्षण प्रेमात बदलत नाही. काही भावना काही दिवसांच्या असतात आणि काळानुसार आपोआप कमी होतात. जर त्या क्षणी चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. म्हणून क्षणिक भावनेपेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा विचार करणं अधिक शहाणपणाचं ठरतं. आपल्या भावना समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं हीच खरी परिपक्वता आहे. 10. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं हीच खरी ताकद. आकर्षण वाटणं ही मानवी भावना असू शकते, पण त्या भावनेवर नियंत्रण ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेक लोक भेटतात आणि काही जण आवडूही शकतात. पण प्रत्येक आवडलेल्या व्यक्तीच्या मागे जाणं योग्य नसतं, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे विश्वास, नातं आणि कुटुंब तुटू शकतं. खरा मजबूत माणूस तोच असतो, जो क्षणिक आकर्षणापेक्षा आपल्या जोडीदाराचा, कुटुंबाचा आणि नात्याचा आदर करतो. निष्ठा आणि आत्मनियंत्रण हेच सुखी वैवाहिक जीवनाचे सर्वात मोठे आधार असतात. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणताही पुरुषाला किंवा स्त्रीला दोष देण्याचा नाही. आकर्षण ही मानवी भावना असू शकते, पण त्या भावनेवर आपण कसा निर्णय घेतो यावर नात्याचं भविष्य ठरतं. विश्वास, प्रामाणिकपणा, संवाद आणि एकमेकांचा आदर हेच कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ आहेत. जर हे जपले तर अनेक गैरसमज आणि समस्या टाळता येऊ शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच वास्तववादी व विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.